सिन्नर तालुक्यात नोव्हेंबर 2023 मध्येही 6 टँकरच्या 21 फेऱ्या सुरू होत्या। आता टँकरची संख्या 9 झाली असून 3 गावे आणि 40 वाड्यांना टँकरच्या 40 फेऱ्या रोज कराव्या लागताय। गेल्या वर्षी 8 मेस धुळवड येथील रामेशी वाडीला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू झाला होता। 5 ऑक्टोबरला पाऊसून धरणात पाणी आल्याने हा टँकर बंद झाला। मागील वर्षी पाऊस न झाल्याने काही गावे आणि वाड्यांना टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली। सिन्नर तालुक्यात पावसाची सरासरी 556 मिलीमीटर आहे, मात्र गेल्या वर्षी केवळ 388 मिलीमीटर पाऊस झाला। सरासरीचा पाऊस केवळ 66% होतो, त्यामुळे अनेक गावे आणि वाड्यांना टंचाईच्या झळा बसल्यात। पावसाळा संपल्यावर म्हणजे दिवसाआड पाणी पुरवठा होतो, तर काही ठिकाणी 3 ते 4 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो। तालुक्यात अनेक मोठ्या गावांना हीच परिस्थिती, अनेक गावांना 2 ते 3 दिवसाआड पाणी पुरवठा होत असतो। एप्रिल आणि मे महिन्यात टँकरची संख्या आणि फेऱ्यांच्या संख्यांचा उच्चांक होण्याची शक्यता आहे। सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर केल्याने पिण्याचे टँकर सुरू करण्यास प्रशासनाला फारशी अडचण येत नाही, मात्र एप्रिल आणि मे महिन्यात सिन्नर तालुक्यात टंचाईच्या झळा जास्तच बसण्याची शक्यता आहे। सध्याही अनेक गाव आणि वाड्यांना टँकर सुरू करावेत यासाठी प्रस्ताव येत आहेत, त्यामुळे टंचाईचे ढग यावर्षी जास्तच असणार आहेत। वीज बिल थकबाकीचे मोठे ग्रहण लागले, त्यामुळे रडत खडत योजना कशाबशा चालविल्या जात आहेत। मार्च एंडमुळे वीज बिल थकबाकी भरण्याचं मोठे दिव्य सर्व पाणी योजनांसमोर आहे, अन्यथा या योजनेतील गावांना पाणी टंचाईचा फटका बसू शकतो। सिन्नर शहराला कडवा पाणी योजनेसह दारणा नदी पात्रातील पळसे पंपिंग स्टेशनवरून पाणी येते, मात्र अनेकदा अनियमित वीज पुरवठ्यामुळे सिन्नर शहरातील अनेक भागांना 3 ते 4 दिवसाआड पाणी पुरवठा होतो। सिन्नर तालुक्यात भोजापूर धरणातून कणकोरीसह 5 गावे, मनेगावसह 18 गावे या योजना सुरू आहेत, तर वावीसह 11 गावे, वडांगळीसह 27 गावे, बारागाव पिंपरीसह 7 गावे, नायगावसह 12 गावे आणि उंबरदरी धरणातून ठाणगावसह 5 गावे या मजिप्राच्या पाणी योजना राबविल्या जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।